नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी बागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातमी मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा धांडोळा घेतलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. सुनेत्रा पवारांची सारवासारव कामी येणार काय? राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पार पडलेली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रमुख नेत्यांची बैठक अत्यंत वादळी ठरली. पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव वगळण्यात आल्याची पार्श्वभूमी असतानाच या बैठकीत नेत्यांमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पक्षात स्वतःची कोंडी होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. पक्षाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आमच्यावर सातत्याने चिखलफेक केली गेली, मात्र पक्षाचा एकही आमदार आमच्या बचावासाठी पुढे आला नाही. फक्त प्रफुल्ल पटेल आणि मीच टीकेचे धनी का व्हावे असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. वरिष्ठ नेतृत्व यावर अधिकृत भूमिका घेणार आहे की नाही अशी थेट विचारणा त्यांनी केल्याचे समजते. या भाषणानंतर तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली आणि बैठकीतील तणाव कमालीचा वाढला अशी सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच खासदार पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्याचे समजते. बैठकीत केवळ राजकीयच नव्हे तर सत्तेतील वाट्यावरूनही नाराजी नाट्य पाहायला मिळाले. महायुतीमधील मित्रपक्ष भाजप आपल्याला अपेक्षित अर्थ खाते देत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कमालीच्या नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते. यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितले की अर्थ खाते हे मूळचे राष्ट्रवादीकडे होते, ते आपल्याला परत मिळणार होते. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही या महत्वपूर्ण बैठकीला गैरहजर राहिल्याने पक्षांतर्गत नाराजीला अधिक बळ मिळाले आहे. पक्षात एकजूट सर्वोच्च असून सर्वांनी एकाच भूमिकेतून बोलले पाहिजे असा सल्ला सुनेत्रा पवारांनी आमदारांना दिला असला तरी नेत्यांमधील ही जळजळीत वाक्य पाहता पक्ष एकसंध ठेवणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. दुसरी बातमी आहे महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे संकट. साठेबाजी की बळीराजावर खापर फोडण्याचा डाव. राज्यात कांदा आंदोलनाचा भडका उडालेला असतानाच आता इंधनाच्या भीषण टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. राज्यात नाशिक, बुलढाणा, परभणी, गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यात इंधनाचा भीषण तुटवडा निर्माण झाला असून पंपावर 5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश दिले आहेत. राज्यात डिझेलची मागणी 52% तर पेट्रोलची 23% वाढल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यामागे साठेबाजी होत असल्याचा संशय व्यक्त केला असून पुरवठा व गृह विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आखाती युद्धामुळे आणि फसलेल्या परराष्ट्र धोरणांमुळे भारतात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. असे असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःचे अपयश लपवण्यासाठी थेट शेतकऱ्यांचा छळ करत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेती कामांसाठी डिझेलचा वापर वाढला असताना शेतकरी पेट्रोल डिझेलचा काळा बाजार करत आहेत असा संतापजनक आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झालेत. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना डिझेल देण्यासाठी आरसी बुक दाखवण्याची सक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानीतून सावरत असलेला शेतकरी आता इंधनासाठी तासनतास रांगेत उभा आहे. एकीकडे यावर उपाययोजना करायचे सोडून राज्यमंत्री शेतकऱ्यांवरच साठेबाजीचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे राज्यातील खरीप हंगाम धोक्यात येईल. यामुळे येणाऱ्या काळात सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तिसरी बातमी आहे महायुतीत जागा वाटपाचा हाय व्होल्टेज ड्रामा. विधान परिषदेचा तिढा कायम. विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांवरून महायुतीत कमालीचा तिढा वाढलाय. भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादीला 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो शिंदेंनी फेटाळल्याचे समजते. याच राजकीय घडामोडी दरम्यान अहिल्यानगरमध्ये शरद पवार गटाचे मोठे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला असून आज उद्यात मुहूर्तावर शिक्कामोर्तब होणार आहे. जयंत पाटलांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्यापासूनच त्यांच्या पक्षांतराची चर्चा होती.
विशेष म्हणजे भाजप प्रवेशाच्या तोंडावर त्यांनी फेसबुक डीपी मध्ये जयंत पाटलांचा फोटो लावून भावनिक कार्ड खेळले आहे. यावर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी भाजप मित्र पक्षांना संपवत असल्याची जाणीव झाल्यानेच अजित पवार गटात आणि भुजबळांमध्ये अस्वस्थता आहे अशी टीका केली. दुसरीकडे दिल्लीत आज झालेल्या केंद्र राज्य बैठकीत शिंदे, फडणवीस आणि शहा एकत्र आले होते. ही बैठक नदी जोड प्रकल्प आणि कांदा ऊस प्रश्नांवर असल्याचे भासवले गेले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच अमित शहा यांची स्वतंत्र भेट घेऊन शिवसेनेला किमान 6 ते 7 जागा मिळाव्यात यासाठी दिल्ली दरबारी तगादा लावल्याची चर्चा होती. तनपुरेंच्या पक्ष बदलाने अहिल्यानगरमध्ये पवारांना मोठा धक्का बसेल, तर जागा वाटपावरून महायुतीतील अंतर्गत कुरबुरी वाढल्याने दिल्लीच्या मध्यस्थीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.